मंजूर आहे साहेब. 1 नाही 10 केस करा. काल जयपूरमध्ये हल्ला केला माझ्यावर. 1 नाही 10 हल्ले करा, मंजूर आहे. पण धर्मेंद्र प्रधानला राजीनामा आम्ही द्यायला भाग पाडू. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. अरे जोरात, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. कालपासून मी बघतोय, जेव्हापासून जयपूरमध्ये माझ्यावर हल्ला झाला तेव्हापासून जे सगळं मीडिया दाखवते की अभिजित दिपकेवर हल्ला झाला, अभिजित दिपकेवर हल्ला झाला. अरे अभिजित दिपके मुद्दा नाहीये. अभिजित दिपकेवर हल्ला का झाला हा मुद्दा आहे. अभिजित दिपकेवर हल्ला यामुळे झाला कारण की नीटचा प्रश्न आम्ही उचलला. नीटच्या मुलांसाठी आम्ही बोलतोय. तर सरकारने माझ्यावर हल्ले करण्यापेक्षा जर नीटच्या मुलांना न्याय दिला, आकांक्षाला जर न्याय दिला, तर आम्हाला काय गरज पडणार आहे आंदोलन करायची. मला काय गरज पडली असते अमेरिकेवरनं इथे यायची सगळं सोडून. तुम्ही तुमचं जर काम नीट केलं असतं तर इथं आज एवढी हजारो मुली का आल्या असत्या. तुम्ही तुमचं काम करत नाहीये, त्यामुळं आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे. अजूनही सांगतोय, 20 तारखेच्या आधी राजीनामा द्या, नाही तर 20 तारखेला अख्खा भारत दिल्लीला येणार आहे. आणि दिल्लीला आल्यावर राजीनामा घेतल्याशिवाय कोणीच वापस जाणार नाही. मला हे सगळे तुमच्याकडून कमिटमेंट पाहिजे. आणि आपण एक बघतोय, मागच्या 10-12 वर्षात आपल्या देशात काय राजकारण चालू आहे. हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम. मला तुमच्या सगळ्याला आज इथं जेवढे देशभक्त मुलं मुली आले आहेत, जेवढे कॉलेजचे स्टुडंट्स आलेले आहेत, मला तुम्हाला विचारायचं आहे, या हिंदू मुस्लिमच्या राजकारणाने तुमचं काही चांगलं झालं आहे का. तुम्हाला नोकऱ्या भेटल्या आहेत का. तुम्हाला ऍडमिशन भेटतायत का. तुमच्या परीक्षा नीट चालल्या आहेत का. तर मग या हिंदू मुस्लिमच्या राजकारणाने कोणाचा फायदा होतोय. कशासाठी एवढं हिंदू मुस्लिम यांनी आपल्याला काय केलं मित्रांनो, हे समजून घ्यावं लागेल. मला तुमच्याकडून आज कमिटमेंट पाहिजे. फक्त यांना दोष देऊन चालणार नाही. कुठं ना कुठं चुकी आपली आहे. जेव्हा यांनी आपल्याला डिवाइड केलं, आपण डिवाइड झालो, ही आपली चुकी आहे. तर मला तुमच्याकडून सगळ्यांकडून कमिटमेंट पाहिजे. याच्यानंतर इथं जेवढेही लोक आलेले आहेत ते कोणीच हिंदू मुस्लिमच्या पॉलिटिक्समध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाही. जी पार्टी असो, कोणती पार्टी असू दे, मला काही घेणं नाही कोणती पार्टी आहे. जी पार्टी हिंदू मुस्लिमचं राजकारण करेल, जो नेता हिंदू मुस्लिमचं राजकारण करेल, जे हिंदू मुस्लिमवर वोट मागतील त्यांचा आपण बॉयकॉट करायचा. हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति. या हिंदू मुस्लिमच्या राजकारणामुळे झालं काय मी तुम्हाला सांगतो. मागच्या 10-12 वर्षात हिंदू मुस्लिम चालू आहे. बेरोजगार मुलांना 1000-2000 देऊन माझ्यासारख्या लोकांवर हल्ले करवायचे, मस्जिदी पुढे नाचवायला पाठवायचं. त्याच्याने काय होणार आहे. याच लोकांकडे जर जॉब असले असते, यांनी हल्ले केले असते का 1000-2000साठी. मस्जिदी समोर जाऊन नाचले असते का. अरे मंदिरासमोर जाऊन नाचा ना. आपला धर्म काय मस्जिदी समोर नाचण्यासाठी आहे. काय डोकं तुम्ही कुठे घाण ठेवलेले मला काय कळत नाही. आणि ह्या 10-12 वर्षात झालं काय हिंदू मुस्लिम मुळे. आज आपल्या देशात 40 वर्षात सगळ्यात जास्त बेरोजगारी दर आहे. पण हा मुद्दा कुठंच मेनस्ट्रीम मीडियावर दिसत नाहीये. आज आपल्या देशात शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे. पण हा मुद्दा कुठंच मेनस्ट्रीम मीडियामध्ये नाहीये. कारण की आपल्याला हिंदू मुस्लिम मध्ये डिवाइड केलेले आहे आणि त्यामुळे फक्त एकच मुद्दा चालतो, हिंदू मुस्लिम. तर